मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी 2026 चे 1,500 रुपये कधी येणार? म्हणजे नवीन वर्षातल्या या पहिल्या महिन्याचा जानेवारीचा जो हप्ता आहे 1,500 रुपयाचा अनुदानाचा, तो तुमच्या खात्यावर लाडक्या बहिणींच्या कधी येणार? कारण 2 दिवस अगोदरच डिसेंबरचे 1,500 रुपये बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबरचे सुद्धा 1,500 रुपये जमा झालेले नाही आहेत आणि नोव्हेंबरचे सुद्धा 1,500 रुपये जमा झालेले नाही आहेत. आता त्यामुळे हे पाहण्यासारखं असणार आहे, की जानेवारी महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरचे सुद्धा 1,500 नाही आले, डिसेंबरचे सुद्धा 1,500 नाही आले, त्या लाडक्या बहिणींना जानेवारीमध्ये नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारीचे 1,500 असे 4,500 रुपये येऊ शकतात का? परंतु यांच्या व्यतिरिक्त ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबरचे सुद्धा 1,500 आले, आता 2 दिवस अगोदर डिसेंबरचे सुद्धा 1,500 रुपये आले, त्या लाडक्या बहिणींचे जानेवारीचे जे 1,500 रुपये आहेत, ते मात्र नक्कीच येणार. त्यामध्ये तीळ मात्र कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. तर आता लाडक्या भगिनींना हीच आशा आहे, की आमचे जानेवारीचे पैसे कधी मिळणार? कारण या अगोदर 2-3 दिवस अगोदर सर्व दूरप्रसार माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा सांगण्यात आलेलं होतं, की आमदार, खासदाराकडून, मंत्र्या-संत्र्याकडून सर्वांकडून सांगण्यात आलेलं होतं, की मकर संक्रांतीच्या पर्वावर लाडक्या बहिणींना 3,000 रुपयाची भेट देण्यात येणार. 3,000 रुपये मिळणार. 2 महिन्याचे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही मिळून असे 3,000 रुपये मिळणार. परंतु तसं काही झालेलं नाहीये आणि ते का नाही झालेलं हे सुद्धा सर्वांना सर्वश्रुत आहे. आचारसंहिता होत्या महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ नये या कारणास्तव त्यांनी ते सांगण्यात आलेलं होतं. तरी सुद्धा ही योजना या अगोदरच सुरू होती. शासन निर्णय सुद्धा 15 तारखेचा होता. देऊ शकले असते. परंतु कुठे ना कुठे अवमान करू नये. मान सुद्धा ठेवण्यात आलेला आहे कोर्टाचा सुद्धा आणि निवडणूक आयोगाचा सुद्धा. त्यामुळे 2 दिवस 1,500 च्या वितरणाकरिता स्थगिती देण्यात आलेली होती आणि आता ही स्थगिती दूर होऊन तुम्हाला म्हणजेच जवळपास शुक्रवार दिनांक 16, 17 आणि 18 म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस असे सलग तुमच्या खात्यावर जानेवारी 2026 चे जे 1,500 रुपये आहेत, ते सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होणार आहे. म्हणजे शुक्रवारपासून ते सोमवारपर्यंत 3 दिवसात तुमच्या सर्व पात्र लाभार्थींच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपये जमा होऊन जातील. फक्त आणि फक्त आता हाच प्रश्न आहे, की नोव्हेंबरमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे जमा नाही झाले, डिसेंबरमध्ये सुद्धा ज्या लाडक्या बहिणींचे जमा नाही झाले, त्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबरचे 3,000 रुपये आणि जानेवारीचे 1,500 असे 4,000 रुपये 500 जमा व्हायला हवे. परंतु ते होतात की नाही हे महत्त्वाचं पाहण्यासारखं आहे. कारण की त्यामागे खूप सारे कारणं आहेत आणि छोट्या-मोठ्या आणि इतर कारणासोबत महत्त्वाचं कारण म्हणजे हे सुद्धा आहे, की अजून छाननी सुरू आहे. त्यामुळे छाननीमधून जर ते निघले, ती प्रोसेस सुरू असेल आणि जर जानेवारीचा हप्ता देताना त्या सर्व लाडक्या पात्र बहिणींचा विचार करण्यात आला आणि मागच्या निधीचा सुद्धा उपलब्ध करून जर देण्यात आली नोव्हेंबर आणि डिसेंबरची, तर नक्कीच त्या ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे पैसे नाही आले, ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे नाही आले, त्या लाडक्या बहिणींना 4,000 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. आता 2 दिवसामध्येच आपल्या सर्वांना पाहण्यासारखं असणार आहे, की खरोखर त्या लाडक्या बहिणींना 4,000 रुपये 500 मिळतात की नाही मिळत, की फक्त जानेवारीचे 1,500 रुपये मिळतात, की जानेवारीचे सुद्धा 1,500 रुपये मिळत नाही. परंतु ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1,500 रुपये जमा झाले, त्या सर्वच पात्र लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1,500 रुपये जमा होण्याकरिता येत्या 2 दिवसामध्ये सुरुवात होऊन जाईल. तर लाडक्या बहिणींनो, ही होती तुमच्या जानेवारी च्या वितरणासंदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातली अपडेट, माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्व लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, आशा करतो की आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली अपडेट, माहिती किंवा जानेवारीचे पैसे कधी मिळणार आहेत, ही नक्कीच आवडली असेल, मोलाची वाटली असेल. तर लाडक्या बहिणींनो, नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओ योग्य वाटत असतील, विश्वासार्ह वाटत असतील, आवडत असतील आणि मी नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर विश्वासार्ह माहिती पोहोचू शकेल, याकरिता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर लाडक्या बहिणींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तूर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह, गोड बातमीसह. तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा आपणा सर्व महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना तुमचा भाऊ मी नितीन अग्रवाल तर्फे परत एकदा मकर संक्रांतीच्या गोड गोड खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनी.